Today it's my papa's birthday and we have invited around 30 people, and I decided to give them a dinner party, but the cook is me myself. You can see sweet dish for 30 people. It's shirkurma and moog rice, khichdi, curry, veg manchurian I'm going to order from outside. What else? Yeah, pav bhaji and salad. Yes, that's it. That's the menu of birthday party today for dinner. So I'm the cook here for 30 people. Today is my papa's birthday and look at this all. I cooked food for 30 people. So this is, oh sorry, this is curry for khichdi for 30 people. It is still there. I was worried that it might not be sufficient, but yeah, everyone has this. This is shirkurma. This is made. This is all made by me myself, and this is made by my mother because she's on fast for Navratri for 9 days. Then yeah, this is pav bhaji. Pav bhaji by me. Everything by me. Only khichdi by my mother because I didn't get time for. I didn't get time to make a food for her. I had to dress up and get a cake, so I was busy. And this is a salad. So I was quite busy. It took me. I would do it fast, but as the vases are very big, cooking vases are very big, and there was no place here, so 2 hours it took. So 3 hours it took. 3 hours, yeah, from 3:30 to 6:30. Bye everyone. So I made a pav bhaji, but she's my sister-in-law, and she helped me to bake these, roast these breads, pavs. So thank you. आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केलेली आहे. मला नाही वाटत की 38 वर्षापर्यंत कुठला वडील एखाद्या मुलीला म्हणजे इतकं आत्ता पण म्हणजे माझे एम.एस. ऑप्थॅल्मॉलॉजी झालेला आहे आणि मी आत्ता सांगत नाही की मी अजून काय करते ते, पण माझ्या शिक्षणाला पप्पा माझे खूप सपोर्ट करतात. असं कधी जबरदस्ती नाही करत की बाप्पा तू लग्न करून घराच्या बाहेरचा पटकन बाई आमच्या डोक्याला ताप नको आणि तू जा असं म्हणतात ना सगळे, तसं नाही आमच्या घरात. ऑब्व्हियसली मला पण असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं आणि मी माझ्या स्वतःच्या घरात माझ्या आईवडिलांना ठेवावं, आणि हे झालं. पण आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि पप्पांनी माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केलेली आहे. ओव्हरऑल माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या आईवडिलांचं खूप योगदान आहे आणि तसंच पप्पांच्या मित्रांचं वगैरे पण. फॉर एक्झाम्पल आत्ता मी भेटलेली आहे त्यांना आणि मला त्यांचे विचार फार आवडतात आणि ते प्रोफेसर आहेत जिओग्राफीचे. तर आज मी माझ्या पप्पांच्या बड्डेसाठी 30 लोकांचा स्वयंपाक फर्स्ट टाईम केलेला आणि मला असं वाटलं की कदाचित तो पुरणार नाही. एक मिनिट, मला अशी भीती होती की स्वयंपाक बरोबर होईल का आणि पुरेल का, त्यामुळे मला असं वाटलं की थोडंसं जास्तच करावं. तर मग मी 30-40 लोकांचा सॉरी नको, आम्ही करायला लागलो इकडे तर आम्ही तर मग मी 30-40 लोकांचा स्वयंपाक बनवला आणि तो सगळ्यांना पुरला आणि आवडला आणि मला असं वाटतं की तो खरंच आवडला. आणि मी असं ठरवलं की लोकांना जळजळ व्हायला नको, रात्री निघताना पोटात त्यांनी जळजळ नको म्हणून मी मसाला भात ठेवला नाही. मी आपली खिचडी, करी, सॅलेड, फ्रूट सॅलेड नाही असंच व्हेजिटेबल सॅलेड, कोशिंबीर आपली साधी. मग त्यामध्ये सगळे प्रकारचे 8 प्रकारच्या भाज्या होत्या, कोबी आणि पालक वगैरे सगळं. आणि काय होतं, शिरखुर्मा होता स्वीट डिश म्हणून, आणि व्हेज मंचुरियन बाहेरून मागवलेली. पण बाकीचे 5 पदार्थ मी बनवलेले. खिचडी तेवढी मी बनवली नाही तर मला तेवढा वेळ मिळाला नाही मम्मीला बनवायला, मला बाहेर जाऊन केक आणायचा होता. तर मग माझा हा स्वयंपाक आता बाकीचे तर घरी गेले, पण माझ्या पप्पांचे मित्र इथेच आहे. तर त्यांना मला विचारायचं की जेन्युअनली तुम्ही सांगायचं की कुठला पदार्थ जास्त आवडला आणि आणखी मी सुधारणा काय करू शकते त्यामध्ये. तर हो चालेल. तुम्हाला यायचं आहे का बड्डे बॉय? तर मगाशी तुम्ही सुरुवातीलाच आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या जडणघडणीमध्ये पप्पांचा खूप वाटा आहे, महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपले पप्पा हे
बुद्धिस्ट आहेत आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफी जपणारे ते एक चांगले सद्गृहस्थ आहेत. तर जे मुलींच्याबद्दल किंवा स्त्रियांच्याबद्दल जे लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, तर हा दृष्टिकोन सुरुवातीला भगवंताने नष्ट केलेला आहे, म्हणजे वाईट पद्धतीचा. फर्स्ट फर्स्ट टाइम. म्हणजे तुम्ही एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगेन की भगवंत एका जेतवनामध्ये श्रावस्तीच्या ठिकाणी धम्मदेशना देत होते आणि प्रसेनजित राजाची पत्नी त्यावेळेस डिलिव्हरी झाली होती आणि डिलिव्हरी झाली आणि त्यांना मुलगी झाल्याचं कळालं. तर मुलगी झाल्याचं कळाल्याबरोबर प्रसेनजीतच्या चेहऱ्यावर थोडीशी उदासीनता निर्माण झाली. हा राजा होता आणि राजे लोकांना कसं आहे, वंश चालवण्यासाठी लढाई करण्यासाठी मुलगा हवा असतो, परंतु मुलगी झाल्याची बातमी कळाल्यानंतर ते थोडेसे नर्वस झाले आणि नर्वस झाल्यानंतर भगवंतांनी म्हणजे विचारलं की आपण नाराज का झालात. तर ते म्हटले की आत्ताच मला बातमी कळाली की मला एक कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. तर भगवंतांनी सुरुवातीला कन्येच्या बाबतीत जो उद्देश केलेला आहे की मुलापेक्षा मुलगी बरी, म्हणजे मुलापेक्षा मुलगी बरी, ती आपल्या घरात राहील असताना म्हणजे आपलं म्हणजे हे करते काय, म्हणजे चांगली राहून सुशील राहून ती आईवडिलाचं नाव कमवते. लग्नानंतर सुद्धा तिला जो मुलगा होतो तो सम्राट तयार करण्याची तिच्याकडे ती पात्रता असते आणि सम्राट. आणि नंतर त्याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर तो कदाचित बुद्ध पण होऊ शकतो. म्हणजे एवढं स्त्रीला सन्मान दिला तर बुद्धांनी दिलेला आहे सुरुवातीला. परंतु आत्ताच्या या वैदिक काळामधल्या लोकांची जी मानसिकता आहे की ते स्त्रियांना कमी, म्हणजे अलीकडे 3 मुली झाल्या तरी 4थ्या मुलासाठी वाट काळातच नाही, प्रत्येक रिलीजन मध्ये असं ऍक्च्युली लोकांना वाईट वाटते की त्यांच्या रिलीजन वरती असं पॉइंट केलं, पण असं नाही आहे की एखाद्या रिलीजनला टार्गेट, पण ही सत्यस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याही रिलीजन मध्ये इक्वॅलिटी नाही आहे जसं बुद्धिझम मध्ये आहे. आजच मी एक पॉज करते आणि स्टार्ट. आजच मी पेपरमध्ये एक बातमी वाचली आणि ती बातमी वाचून मला खूप वाईट वाटलं की एक मुस्लिम गृहस्थ होते आणि त्याला 4 कन्या होत्या. तर त्या 4 कन्येपैकी त्यांनी एक 7 वर्षाची आणि एक 9 वर्षाची 2 मुलीला नदीत टाकलं, मारलं आणि तोच रिपोर्ट द्यायला आला पोलीस स्टेशनला की माझ्या 2 कन्या बेपत्ता झालेल्या आहेत म्हणून कुणीतरी, कारण का आता मुली पळवायचं सध्या पुण्यामध्ये फॅड आलेला आहे. तर तेव्हा त्याची जी बारीक चौकशी केली, कसून चौकशी केली पोलिसांनी, तर पोलिसांच्या निदर्शनात आले की त्यांनी स्वतःच्या मुली त्या नदीत फेकून दिलेल्या आहेत, जिवंत मुलीला त्यांनी टाकलं. म्हणजे ही मानसिकता अलीकडे सगळ्या धर्मामध्ये पुरुषांची दिसते. प्रत्येकांना मुलगा हवा असतो पाहिजे आणि स्त्रीने पुढे गेलेलं चालत नाही, मग नवऱ्याला पण स्त्रीने पुढे गेलेलं नाही चालत. म्हणजे बायकोनं काय करायचं, घरातलं पण करायचं आणि बाहेरचं पण करायचं आणि मुलं पण सांभाळायची. परंतु सगळ्यात अगोदर जर मान सन्मान स्त्रियांना कुणी दिला असेल, समानतेचा दर्जा जर कोणी दिला असेल तर ते भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आपले जे पप्पा आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य करतात. आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जो आज या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांसाठी म्हणजे स्वागताची तयारी केलीच, परंतु स्वागताबरोबर त्यांना परंतु उत्कृष्ट पद्धतीचं जे तुम्ही आता भोजन बनवलेलं आहे आणि कुठलंही भोजन स्वनिर्मितीचा आनंद त्याच्यामध्ये खूप असतो. म्हणजे बाहेरून मागवल्यापेक्षा आपण स्वतः जो केला, स्वतः करून लोकांना जर तो खाऊ घातला तर त्याचा आनंद हा वेगळा असतो. आणि आज जे तुम्ही काही जे पदार्थ केले त्याच्यामध्ये कढी आपण बघतो की नेहमी हॉटेलमध्ये वेगळ्या प्रकारची कढी असते, पण आज कारण ना ते हॅकर आहे की नाही. तर तुम्ही जी आजची जी कढी बनवलेली आहे ती अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर होती. त्याचबरोबर तुम्ही जे सॅलेड बनवलेलं आहे म्हणजे कोशिंबीर आपण म्हणतो ती पण अतिशय चांगली झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील या दृष्टिकोनातून. आणि रात्रीचं भोजन आहे आणि रात्रीचं सगळ्या प्रकारचे म्हणजे स्प्राउट्स असतात ना, गोड आलेली कडधान्य, लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही जो आजचा जो आहार बनवलेला आहे त्याच्यामध्ये खिचडी बनवलेली आहे ती अतिशय चांगली झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाताना लोकांनी आपलं गोड तोंड करून जावं आणि त्याच्यासाठी तुम्ही जे खीरखुर्मा केलेला आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
आणि अतिशय चांगलं भोजन केल्याबद्दल सर्वांच्या वतीनं Thank you so तुमचं मी much. धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. तुम्हाला कुठला सगळ्यात पदार्थ आवडला? मला खरं म्हणजे मला खूप सगळ्यात जास्त पदार्थ मला गोड जास्त आवडतो. शिरखुर्मा. हा, परंतु डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही गोड कमी खा, म्हणजे वजन वाढते म्हणून. अच्छा, हा, वजन वाढतं. वजन मला कमी करायचं आहे, पण मुळात म्हणजे मला शाकाहारी भोजन आणि शाकाहारीमध्ये गोड जर काही जरी असलं तर ते जास्त आवडतं. ऍक्च्युली माझा असा प्लॅन होता की वृद्धाश्रमामध्ये थोडंसं दान करायचं की नाही, म्हणजे आमच्या परीनं आता इतकं पण जास्त नाही आहे, पण जेव्हा माझी अशी इच्छा आहे की मला हे करावं, म्हणजे मी जरा जास्त आणखी कमवावं आणि थोडी मदत करावी, थोडासा हिस्सा आपण डोनेशनमध्ये द्यावा आणि ते डोनेशनमुळे दुसऱ्यांचं स्वतःच म्हणजे चांगलं भलं होतं ना, कारण आपल्याला जी फिलिंग येते ती नाही, आणि सर्वात पॉझिटिव्ह फिलिंग, श्रेष्ठ दान जर कुठलं असेल तर आणि ते दान भोजन घेणं पण दान. आवडतं. हा, भोजन दान चांगलं आहे. तर मी उद्या आपल्याला आणि याच्या संदर्भात बोलले. आता माझा नातू रडायला लागला झोपायसाठी. तर आपण पण प्रॉब्लेम आहे की आम्ही ते करू शकलो नाही, कारण तिथं ते पैसे घेतात आणि ते करून देतात. मग मला तसं नाही, पण करायचं, आपल्याला जेवण स्वतःहून बनवून द्यायचं होतं, पण ते तसं घेत नाही. म्हणजे कसं आहे, समजा एखादी विषबाधा झाली, काय झाली तर त्याला ते जबाबदार त्यांच्यावर येते. आता तुम्ही भोजन नेऊन दिलं, पण माझ्यासारखं समजा एखादा त्रस्त आला म्हणून ते बाहेरचं भोजन घेत नाही. ठीक आहे चौधरी साहेब, परत एकदा तुम्हाला धन्यवाद. for this long time. Okay, so bye everyone. Good night. Sweet dreams.